दिव्यागार येथे सागरी किनारा मेळावा उत्साहात संपन्न। दिव्यागार प्रथमेश रिसॉर्ट दिव्यागार येथे दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या वतीने सागरी किनारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला विद्यार्थी, नागरिक तसेच मोठ्या संख्येने कोळी बांधव आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते। दिघी सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संतोष आवटी, मासाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र जाधव तसेच श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा उत्साहात पार पडला। दिव्यागार, दिघी, बोर्ली, वेळाज, आदगाव, वडवली, भरडकोल, श्रीवर्धन तसेच परिसरातील विविध गावांमधून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती आणि मोठ्या संख्येने कोळी बांधव या मेळाव्यात सहभागी झाले। यावेळी पोलीस निरीक्षक श्री संतोष आवटी यांनी उपस्थितांचे स्वागत करून गुन्हेगारीपासून सावध राहण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। विशेषतः मोबाईलच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बँक खात्याची माहिती, पासवर्ड आणि OTP कोणालाही न देणे तसेच ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली। मासाळ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र जाधव यांनीही उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि पोलिसांशी समन्वय याबाबत मार्गदर्शन केले। तर श्रीवर्धन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी सायबर क्राईम आणि ऑनलाईन फसवणूक याबाबत महत्त्वाची माहिती देत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले। मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांनाही सागरी सुरक्षेबाबत तसेच समुद्रात मासेमारी करताना घ्यावयाची आवश्यक काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली असून सागरी किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती निर्माण झाली। दिघी सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी तसेच कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने हा सागरी किनारा मेळावा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला। अनंत गोळेसह संदेश पेडणेकर, मी 24 तास, दिव्यागार। आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आपण सर्व बोटींना कलर कोडिंग केलेलं आहे। कलर कोडिंग केले त्यामुळे तुम्हाला कोणती बोट कोणाची आहे, काय आहे हे सर्व समजतं। आणि एखादा ज्यावेळेस शत्रू आपल्याकडे येतो किंवा एखादा कोणती सस्पेक्टेड तुमच्यासोबत वस्तू असते त्यावेळेस ते आमच्या अगोदर तुम्हाला समजते। आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवाव्यात, हा या सागरी मेळाव्याचा उद्देश आहे। अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।